नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता काही तासच उरलेले आहेत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भावी नगरसेवक आणि भावी नगराध्यक्ष यांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये 2 डिसेंबरला कैद झालं होतं. त्या अनुषंगाने 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती, परंतु ते लांबणीवर गेले आणि तीच मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी काही तास शिल्लक आहेत. तर यामध्ये खरं तर मतमोजणी कशा प्रकारे होणार, किती टेबलवर मतमोजणी होणार आहे, बदल काय असणार आहे का? कारण की आधी 5 टेबलवर होणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता 10 टेबलवर होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे सविस्तर माहिती देण्यासाठी आताचा हा सदरचा व्हिडिओ आम्ही करत आहोत. यामध्ये जर आपण पाहिलं तर जी मतमोजणी आहे ती 10 टेबलवर होणार आहे. त्यामध्ये 3 राऊंड होणार आहेत, परंतु यामध्ये जे 5, 8 आणि 9 प्रभाग आहेत हे 2च फेऱ्या होणार आहेत. कारण की या ठिकाणी 2च बूथ होते. या ठिकाणचा निकाल तो लवकर लागेल किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या त्यांच्या निर्णयानुसार 3ऱ्या फेरीला देतील किंवा कसं काय तो त्यांचा विषय असणार आहे. पण या ठिकाणी 2 फेऱ्या होणार आहेत. आता 1, 2, 3, 4, 6 आणि 10 तर 6, 7 आणि 10 ही जे आहेत हे प्रभाग या ठिकाणी 3 फेऱ्या होणार आहेत. आणि शेवटची जी फेरी असेल ते नगराध्यक्षाची फेरी असण्याची शक्यता असणार आहे. तर यामध्ये करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण जे मतदान झालं होतं ते 16,096 इतकं मतदान झालं होतं. आणि खरं तर करमाळा नगरपालिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी 3 गट हे निवडणुकीमध्ये उतरले होते. शिवसेना, भाजपा आणि करमाळा शहर विकास आघाडी. आणि राष्ट्रवादीला ऐनवेळेस त्यांनाही पॅनल उभा करायचा होता, परंतु भाजपासोबत युती होणार नाही होणार ह्या द्विधा मनस्थितीमध्ये त्यांचा जो पॅनल होता तो अपूर्ण राहिला. त्यामध्ये परत त्यांना अपक्षांची साथ घेऊन त्यात त्यांच्या ज्या काही 8 जागा होत्या त्यामध्ये त्यांनी अपक्षांचे सविता जयकुमार कांबळे यांनाही सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी कसं तरी त्यांचा पॅनलला वाढवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये करमाळा नगरपालिकेचं जे मतदान आहे ते 16,096 झालं. तर 22,116 पैकी हे मतदान झालं होतं. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी महानंदा उर्फ नंदिनी देवी जगताप, तर भाजपाकडून सुनीता देवी असतील, करमाळा शहर विकास आघाडीकडून मोहिनी सावंत असतील, तर रासपकडून भावना गांधी आणि अपक्ष म्हणून वाघमारे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये नगराध्यक्षपदासाठी ह्या 5 उमेदवार आहेत. त्यात अनुषंगाने आता जी मतपेट्या किंवा मतमोजणी कधी होणार आहे, तर मतमोजणी ही सकाळी ठीक उद्या म्हणजेच 21 डिसेंबरला सकाळी ठीक 10 वाजता ही मतमोजणी होईल. यामध्ये जी मतमोजणी आहे ही साधारणतः 1-2 तासामध्येच ही मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ही संपेल असा एक आपला अंदाज आहे. परंतु आता आपण याच्या आधीही कालही आपण सांगितलं होतं की जे भावी नगरसेवक म्हणून जे बऱ्याच दिवसापासून घोकत होते त्यांचा खरं तर 3 डिसेंबरलाच निकाल लागला असता तर आतापर्यंत त्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. परंतु आता सब्र का फल मीठा होत आहे असं म्हटल्याप्रमाणेच करमाळा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की काही ठिकाणी तर जे उमेदवार आहेत ते मीच विजय होणार आहे, एवढ्या मतांनी होणार आहे. आणि खरं तर ह्या 3 पॅनलमध्ये जी लढत आहे शिवसेना, भाजप आणि करमाळा शहर विकास आघाडी यामध्ये प्रत्येकजण विजयाचे दावे करत आहे. मग या ठिकाणी आता खरं तर करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये करमाळा शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भरभरून मतदान केलेलं आहे. तरीसुद्धा आता ह्या मतदानरूपी आशीर्वाद 3पैकी कोणाला मिळालेला असेल? कारण की आपण या ठिकाणी आकडेवारी किंवा हा निवडून येईल किंवा या ठिकाणी कोणाची किती गोळाबेरीज होईल हे आपण सांगत नाही आहे. परंतु
खरं तर प्रत्येकाने विजयाचे दावे केलेले आहेत. नगराध्यक्ष आमचाच असणार आहे अशा प्रकारे हे प्रत्येकजण सांगत आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये आता खरं तर उद्या लंबी रेस का घोडा कोण असणार आहे हे सुद्धा इथं पाहणं तितकंच गरजेचं असेल. कारण की भाजपकडून कन्हैयालाल देवी, बागलगट, त्याचप्रमाणे गणेश चिवटे हे या ठिकाणी भाजपाला बऱ्यापैकी हे सपोर्टिव्ह वातावरण होतं. शिवसेनेकडून म्हटलं तर जगताप गट जो आहे तो पूर्णतः सक्रिय झाला होता. आणि त्याचप्रमाणे माजी आमदार जयवंतराव जगताप असतील, वैभवराज जगताप असतील, शंभूराज जगताप असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये शिवराज जगताप हे राष्ट्रवादीमध्ये होते. परंतु त्यांनीसुद्धा ज्यावेळेस आपण त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेस स्वतः ॲडव्होकेट शिवराज जगताप यांनी स्वतः सांगितलं की ज्यावेळेस मला कळलं की माझी आई स्वतः या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे, त्यावेळेस मी पक्षाचा कोणताही विचार न करता या निवडणुकीमध्ये मी माझ्या भावासाठी, मी माझ्या आईसाठी या ठिकाणी त्यांना मी पाठिंबा दिलेला आहे किंवा मी त्यांच्यासोबत आहे. मग या ठिकाणी माझ्या पक्ष पद गेलं तरी मला त्याचं काही वाटणार नाही अशा प्रकारे त्यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळं जगताप गटांनीसुद्धा या ठिकाणी प्राणपणाने हे निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई करून ठेवली होती. तर नव्यानेच करमाळा शहरामध्ये नगरपरिषदेसाठी सावंत गटाने सुद्धा करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एक नवीन पर्याय करमाळा शहरातील नागरिकांना दिला होता. त्यामुळं खरं तर करमाळा शहरातील नागरिकांनी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला दिसून आला. त्यांची जी रॅली निघली होती त्या रॅलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात शहरातील असतील त्या नागरिकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला, उत्साह दिसून आला. त्यामुळं आणि त्यांच्याच घरातील उमेदवार असल्यामुळं सुद्धा खरं तर ही जे तिन्ही पक्ष आहेत, हे दोन पक्ष आणि करमाळा शहर विकास आघाडी हा स्थानिकचं, हे सर्वच निवडणूक ही अटीतटीची आणि प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळं नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोणाचे किती निवडून येतील हे सुद्धा आता सांगणं जरा थोडं कठीण होऊन बसलेलं आहे. कारण की कोणाचे किती नगरसेवक येणार ह्या गोष्टीकडे करमाळा शहरातील नागरिक प्रत्येकजण वेगवेगळे दावे प्रतिदावे करत आहे. तरी उद्या म्हणजेच 21 डिसेंबरला ह्या सर्व बाबतीमध्ये नेमका मतरूपी आशीर्वाद करमाळा शहरातील नागरिकांनी कुणाला दिलेला आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. यामध्ये आपण एक गोष्ट नोटीस करू शकतो की पुरुष मतदान आहे ते 8,341 एवढं झालेलं आहे. तर महिलांचं सुद्धा मतदान त्याच प्रमाणात त्याच तोडीस तोड झालेलं या ठिकाणी दिसून येतं. ते 7,754 एवढं मतदान झालेलं आहे. आणि जर नोटाचं जर बघितलं, ऑदरचं जर मतदान बघितलं तर फक्त 1 झालेलं आहे. म्हणजे लोकांची जी नापसंती किंवा नाराजी अशा प्रकारे हे या ठिकाणी कुठंच काही दिसून नाही आलं. मतदानाची जी टक्केवारी आहे ते 72.28% इतकं हे मतदान झालेलं आहे. त्यामुळं आता सध्या हे सर्वच जे मतदान आणि आशीर्वाद हा कुणाला किती प्रमाणात मिळलेला आहे हे उद्या पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. सकाळी 10 वाजता धाकधूक ही प्रत्येकाची वाढलेलीच असणार आहे. प्रत्येकजण उद्या निकाल आहे, त्यामुळं उद्या देवाला नमस्कार आणि विजयाची मनोकामना, गुलाल आपलाच आहे हे अपेक्षा घेऊन मैदानात आणि उद्या मतपेटीपाशी येणार आहे. तरी गुलाल आपलाच आहे. नेमका आता आपलाच म्हटलं तर नेमका कोणाचा आहे हे मतदार राजाने ठरवलेलं मतपेटीतून उद्या दिसून येणार आहे. तरी गुलाल कोणाचा आहे हे आता करमाळा शहरातली चर्चा उद्या प्रत्यक्षात दिसून येणार आहे. धन्यवाद.